Dear student, this is my 7th lecture. So 6th lecture I told information about the flowchart, basic information about the flowchart and their advantages. So here on today's lecture, flowchart is obviously a graphical representation or pictorial representation of algorithm or the logic that is involved when we solve the problem. Okay, so using flow chart, okay, or in a flow chart it represents a graphically steps, okay, that involved when we solve the problem. So to represent that steps by graphically, here in the flow chart, okay, they provides a different kinds of symbols, that is terminal to represent terminal, okay, as well as to represent input and output indicator. Okay, so these are the symbols that we use in a flowchart. So now I'm not explaining these symbols. Okay, before that, okay, first watch this example and then again I come on the symbols, okay, and I explain it. Okay, so this is the example. बघा, फ्लोचार्ट हे साहजिकच फ्लोचार्ट म्हणजेच काय तर अल्गोरिदमचं चित्रामध्ये दाखवणं. अल्गोरिदम जो आहे किंवा जे का लॉजिक आहे आपलं, जो आपण तर्क लावतोय प्रोग्राम प्रॉब्लेम सोडवताना आपण जो तर्क लावतोय तो चित्रामध्ये दाखवण्याचं काम फ्लोचार्टमध्ये घडतं. तर चित्रामध्ये दाखवण्यासाठी म्हणजे काय तर वेगळ्या प्रकारचे इथे सिम्बॉल, खुणा वापरण्यात येतात, जॉमेट्रिकल फिगर्स वापरण्यात येतात, आकार वापरण्यात येतात इथं फ्लोचार्टमध्ये. आणि इथं आहे ते याची माहिती आपल्याला इथं पाहायची आहे. इथं जे पाहाय बघा, इथं सिम्बॉल यूज्ड इन फ्लोचार्ट मी तुम्हाला पहिला पॉईंट दिसतो तो पाहायचा आहे. तर मी हे सध्या एक्सप्लेन नाही करत तुम्हाला. अगोदर एक एक्झाम्पल बघा, इथं एक्झाम्पल तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो मी समजावून, आणि मग परत मी तिथे येऊन तुम्हाला ते सिम्बॉलची माहिती परत सांगतो तुम्हाला. ओके, सो दिस इज द एक्झाम्पल, द फर्स्ट एक्झाम्पल. ओके, हिअर द फ्लोचार्ट दॅट फाइंड द सम ऑफ टू नंबर. आपण हे फाइंड द सम ऑफ टू नंबरचा अल्गोरिदम बघितला आहे. ओके, बघा एकदा नजरे खालून घाला तुमच्या, आणि त्याचंच मी तुम्हाला फ्लोचार्ट दाखवते. बघा, हा पहिलाच आहे बघा. ओके, सो दिस वन इज फर्स्ट. ओके, जे आपण स्टडी केलं हा पहिला बघा, कॅल्क्युलेट सम ऑफ टू नंबर आहे. बघा, अल्गोरिदम बघितले आपण. हा स्टेप पहिली काय त्याची स्टार्ट आणि स्टेप काय शेवटची स्टॉप. जशी लाईक अल्गोरिदम हॅव्हिंग फर्स्ट अँड लास्ट स्टेप स्टार्ट अँड स्टॉप, लाईक दॅट. ओके, द फ्लोचार्ट सेम त्या अल्गोरिदमचाच मी फ्लोचार्ट इथे काढला आहे. ओके, इथे बघा सेम इथे पण तुम्हाला दिसेल फ्लोचार्ट ऑल्सो कंटेन्स स्टार्ट अँड स्टॉप. फ्लोचार्टमध्ये पण पहिली स्टेप स्टार्ट असते आणि शेवटची स्टेप काय असते, स्टॉप असते. ओके, आता परत बघा. ओके, परत आलो मी इथं, इथे लक्ष द्या. ओके, इथे लक्ष द्या परत. हे स्टार्ट झालं आणि स्टॉपसाठी झालं. ओके, पुढची स्टेप काय बघा, सम ऑफ टू नंबरचा आपण अल्गोरिदम लिहिला होता. म्हणजे दोन नंबरची बेरीज करतोय, त्यासाठी आपल्याला दोन नंबर घ्यायला पाहिजेत, म्हणून आपण पुढची स्टेप घेतली होती बघा. काय, रीड नंबर्स 1 and 2. पहिला नंबर घ्या आणि दुसरा नंबर घ्या, कारण दोन नंबरची बेरीज काय, म्हणजे दोन नंबर घ्यायला पाहिजेत ना, आणि हे नंबर घेतले होते बरोबर. त्याच्यानंतर पुढची स्टेप काय केली होती आपण, त्या दोन्ही नंबरची बेरीज करून ओके सम या व्हेरिएबलला असाइन केली होती. हा फॉर्म्युला होता. ओके, आणि नंतर पुढची स्टेप काय होती, ते प्रिंट केलं होतं किंवा ती व्हॅल्यू दिली होती, रिझल्ट दाखवला होता. हा अल्गोरिदम होता. ओके, तर ह्याचाच फ्लोचार्ट पहा आणि एकदा आता इथं सेम त्याचा फ्लोचार्ट विथ ग्राफिकल सिम्बॉल्स. तर फर्स्ट स्टेप ऑब्वियसली एव्हरी फ्लोचार्ट कंटेन्स दॅट इज स्टार्ट अँड लास्ट स्टेप इज द स्टॉप. स्टार्ट आणि स्टॉप दाखवण्यासाठी एक सिम्बॉल वापरला आहे बघा त्यांनी. ओके, म्हणजे रेक्टँगल आहेत, पण रेक्टँगल पण त्याची कॉर्नर्स राऊंडेड आहेत, त्यालाच वॉवेल शेप असं म्हणतात, जे वरती परत मी एक्सप्लेन करणार आहे तुम्हाला. ओके, स्टार्ट आणि स्टॉपचा सिम्बॉल तुम्हाला सारखा दिसतो बघा. जिथे तुम्हाला स्टार्ट आणि स्टॉप दर्शवायचं असेल, जे तुमच्या अल्गोरिदममध्येच आहे तेच तुम्हाला दर्शवायचं चित्रामध्ये फक्त, तर त्यासाठी तुम्ही हा सिम्बॉल वापरताय. नेक्स्ट होतं बघा अल्गोरिदम. तुम्ही लक्षात असेल तुमच्याकडे नोट्स प्रिंटेड असेल तर ते वाटल्यास अल्गोरिदम तुमच्या बाजूला ठेवा. ओके, आणि हा फ्लोचार्ट बघा. नेक्स्ट स्टेप होती रीड करतोय आपण नंबर फर्स्ट अँड सेकंड अल्गोरिदममध्ये, तेच मी इथे लिहिले, रीड केले नंबर 1 नंबर 2. ओके, तर ते दर्शवण्यासाठी म्हणून ओके हा सिम्बॉल वापरलेला आहे बघा. ओके, इथे हे सिम्बॉल वापरलेलं आहेत. ओके, जसं पहिल्यासाठी आपण वापरला होता. ओके, इथं जो इथे दिसेल तुम्हाला इवन. ओके, हा सिम्बॉल वापरतोय आपण. ओके,
हा सिम्बॉल आपण स्टार्ट आणि स्टॉपसाठी वापरते. ओके, नंतर इनपुट रीड करण्यासाठी आपण पॅरलोग्राम वापरते, हा सिम्बॉल वापरते. प्रोसेसिंगसाठी हा रेक्टँगल वापरते. डिसिजनसाठी ओके डायमंड वापरते. तर इथं बघा ओके, आता आपण काय केलं आहे, इथं पॅरलोग्राम वापरला आहे. जर तुम्हाला काहीतरी इनपुट घ्यायचं असेल, इनपुट घेताय किंवा ते प्रिंट करायचं असेल उत्तर, तर त्यासाठी तुम्ही पॅरलोग्राम सिम्बॉल वापरताय, इथं वापरला इथं. त्याच्यानंतर प्रोसेसिंग करायची आहे, म्हणजे काय कॅल्क्युलेशन आहे, कॅल्क्युलेशन्स वगैरे असेल, टू परफॉर्म द कॅल्क्युलेशन्स वी यूज रेक्टँगल सिम्बॉल. ओके, सम इज इक्वल टू नम प्लस नम टू, म्हणजे ह्याच ठिकाणी तुम्ही काय करताय, नंबर 1 नंबर 2च्या व्हॅल्यू घेतलात, इथं त्या नंबरची बेरीज करून समला व्हॅल्यू असाइन केलात. ओके, आणि प्रिंट सम, आता त्याचा रिझल्ट काय होतो, प्रिंट करतो. म्हणजे हे दोन्ही सिम्बॉल जे आहेत ओके, हे आहेत, हा इनपुटसाठी म्हणून असेल आणि हा आउटपुटसाठी म्हणून. इनपुट आणि आउटपुटसाठी सेम सिम्बॉल वापरतात, लक्षात ठेवा. तर असे बरेच सिम्बॉल आहेत, जॉमेट्रिकल फिगर्स आहेत. देर आर डिफरंट geometrical figures that are used okay when a flowchart is okay designed. Okay, so see here that symbols that are used in flowchart. बघा आता कुठले कुठले सिम्बॉल्स आपण बघितलेत, आता परत आपण इथे एक्सप्लेन तुम्हाला करतो मी वन बाय वन. ओके, सो द फर्स्ट वन इज द टर्मिनल. सो द फर्स्ट वन इज टर्मिनल. ओके, सो that terminal. Okay, so rectangle terminal, how represented terminal means okay in and out. Okay, जिथं एंट्री होते आणि जिथं सुरुवात होते आणि जिथून शेवट होतो. ओके, दॅट इज अ टर्मिनल. सो रेक्टँगल विथ राउंडेड साईड इज यूज्ड टू इंडिकेट स्टार्ट अँड स्टॉप ऑफ द प्रोग्राम. बघा हे टर्मिनलला मी तुम्हाला एक्सप्लेन करते, हा पॉईंट सांगते बघा, नोट्समध्ये वाटलास तुम्ही पहा. ओके, तर रेक्टँगल पण ज्याचे कॉर्नर राउंडेड आहेत ओके, ते दर्शवतं बघा इथे स्टार्ट किंवा स्टॉप ऑफ द प्रोग्राम. ओके, आणि ते प्रोग्रामचं स्टार्ट किंवा तुमच्या प्रोग्राम किंवा तुमच्या प्रॉब्लेमचा स्टार्ट आणि स्टॉप दाखवण्यासाठी टर्मिनलचा उपयोग होतो. आणि तो सिम्बॉल म्हणजे काय, हा जो आहे ओके, हा जो आहे हा, लक्षात ठेवा. याला वॉवेल शेप असंही म्हणतात. कुठला शेप म्हणतात त्याला, वॉवेल, OVAL, वॉवेल शेप असं म्हणतात, आकार असतो असंही म्हणतात त्याला, लक्षात ठेवा. ओके, लंबगोल, लंबगोल वॉवेल, OVAL काय, वॉवेल, लक्षात ठेवा, OVAL वॉवेल, लंबगोल असे म्हणतात त्याला. ओके, रेक्टँगल ओके बट राउंडेड साईड्स, स्टार्ट आणि स्टॉप इंडिकेट करण्यासाठी वापरतात. आणि लक्षात ठेवा, हे जे तुम्हाला मी सिम्बॉल सांगतो आहे, हे सिम्बॉल्स ऑब्जेक्टिव्हला पण विचारतात. तुमच्या क्वेश्चन पेपरमध्ये हे ऑब्जेक्टिव्हला विचारतात, म्हणजे शेप दाखवतील तुम्हाला. ओके, हा शेप कशासाठी उपयोगाला आणतात, स्टार्टसाठी स्टॉपसाठी, म्हणजे वॉवेल हा शेप कशासाठी वापरतात, स्टार्टसाठी स्टॉपसाठी, असे क्वेश्चन्स येतात, लक्षात ठेवा. ओके, ऑब्जेक्टिव्हसाठी विचारण्यात येतात क्वेश्चन्स, याच्यावरती पडतात. ओके, नेक्स्ट इनपुट अँड आउटपुट इंडिकेटर. ओके, आता नेक्स्ट बघा इनपुट अँड आउटपुट इंडिकेटर. जसं आपण रीड केलं आणि राईट केलं बघा, इथं बघा रीड, इथं रीड नंबर 1 नंबर 2 आणि इथं त्या व्हॅल्यू प्रिंट केल्या. म्हणजे इनपुट घेतलं तर इनपुटसाठी आणि आउटपुटसाठी, लक्षात ठेवा, इनपुट आणि आउटपुटसाठी. ओके, इनपुट आणि आउटपुटसाठी म्हणून ओके, जो ते दाखवण्यासाठी दर्शवण्यासाठी जो सिम्बॉल असतो ओके, तो सिम्बॉल बघा इनपुट आणि आउटपुटसाठी. सो इथं लक्ष द्या, या ठिकाणी लक्ष द्या तुम्ही आता. ओके, या ठिकाणी लक्ष द्या. ओके, सो इनपुट अँड आउटपुट इंडिकेटर. पॅरलोग्राम्स आर यूज्ड टू रिप्रेझेंट इनपुट अँड आउटपुट ऑपरेशन. बघा आता पॅरलोग्रामचा उपयोग होतो समांतरभुज चौकोन म्हणतात त्याला. ओके, समांतरभुज चौकोनचा उपयोग होतो, दॅट इज पॅरलोग्राम. ओके, याचा उपयोग होतो इनपुट आणि आउटपुट ओके, म्हणजे रीड आणि राईट करण्यासाठी, काहीतरी व्हॅल्यू घेण्यासाठी किंवा रिझल्ट दर्शवण्यासाठी ओके उपयोग होतो. नेक्स्ट प्रोसेस इंडिकेटर, पुढचा बघा सी. ओके, दिस वन प्रोसेस इंडिकेटर. ओके, so this process indicator, that is a rectangle that is used to indicate any set of processing operations such as sorting arithmetic operations. आता रेक्टँगल आहे का पुढचा सिम्बॉल हा जो आहे रेक्टँगल, याचा उपयोगासाठी प्रोसेसिंग असेल तर, म्हणजे एखादं मल्टिप्लिकेशन, कॅल्क्युलेशन्स, ॲडिशन अशा प्रकारचं जर काही असेल ओके, सूत्रामध्ये काही तर असेल, ती प्रक्रिया ती घडतं, A+Bची बेरीज होते. ओके, ही काय तर प्रक्रिया आहे. अशासाठी म्हणजे जसं इथे दिले बघा, इथं दिले ते ओके, अशा ठिकाणी हा तुम्हाला रेक्टँगल स्वरूप दिसतो बघा, हा सिम्बॉल वापरण्यात येतो. तर हे लक्षात ठेवा, हे सिम्बॉल जे आहेत ओके, हे इंटरनॅशनल स्टँडर्ड ऑर्गनायझेशननं दिलेले आहेत, हे लक्षात ठेवा. हे कुणी एकट्यानं कुठं काही नाही आहे, लक्षात ठेवा. तर वर्ल्ड वाईड इथे दिले बघा, इंटरनॅशनल स्टँडर्ड ऑर्गनायझेशन ISO
ह्यांनी ह्या सिम्बॉलला मान्यता दिलेली आहे, मान्यता प्राप्त आहे, लक्षात ठेवा. सगळीकडे हेच सिम्बॉल वापरण्यात येतात. स्टार्ट स्टॉपसाठी ठरलेला एक सिम्बॉल, ओके. इनपुट आउटपुटसाठी वेगळा, रेक्टँगल हा प्रोसेसिंगसाठी, अशा प्रकारे वापरण्यात येतात. ओके. नेक्स्ट बघा, डिसिजन मेकिंगसाठी हा सिम्बॉल डिसिजन मेकिंगसाठी. जसं आपण अल्गोरिदममध्ये बघितलं होतं बघा, इफ असं होतं बघा, इफ ए इज लेस दॅन बी, तर इथे डिसिजन घेण्यात येतो. सिच्युएशन काय आहे त्याच्यानुसार निर्णय घेण्यात येतो. लाईक हिअर ऑल्सो दिस डिसिजन मेकिंग, दिस डायमंड शेप्ड, ओके, दिस डायमंड शेप इज यूज्ड, ओके, टू मेक द डिसिजन घ्यायसाठी याचा उपयोग होतो. आणि हे एक्झाम्पल याचं आपण इथे पुढे बघणार आहोत. हे बघा इथे दिसेल तुम्हाला, इथे दिसेल बघा, ओके, इथं दिसतं बघा, इथे दिसेल बघा डायमंड शेप, इथे डायमंड शेप दिसतो, इथे डायमंड शेप दिसतो बघा, इथे दिसेल बघा तुम्हाला ए इज ग्रेटर दॅन बी, ओके. तर डिसिजन ए हा बीपेक्षा मोठा आहे का, तर यस नो, ओके. इथं ए इज ग्रेटर दॅन सी, ओके, यस नो. तर अशा प्रकारचं डिसिजन घेण्यासाठी म्हणून इवन इथं पण दिसेल तुम्हाला ह्या एक्झाम्पलमध्ये पण, ह्या एक्झाम्पलला बघा, ओके, एन इज ग्रेटर दॅन 100 क्वेश्चन मार्क आहे हा, ओके. एन हे 100पेक्षा मोठा आहे का, म्हणजे इथं पण तुम्ही डिसिजन घेत आहे, निर्णय घेत आहे, ओके. तर अशा प्रकारच्या जर गोष्टी असतील, सो टू रिप्रेझेंट दॅट, ओके, धिस डायमंड शेप्ड, धिस सिम्बॉल इज यूज्ड, ओके, दिस, ओके. सो नेक्स्ट वन फ्लो लाईन्स. फ्लो लाईन्स बघा, फ्लो म्हणजे काय तर पुढची पायरी काय, ओके, पुढची स्टेप काय आहे. सो टू इंडिकेट दॅट, ओके, सो हिअर इवन इफ लिटन फ्लो लाईन्स इंडिकेट डायरेक्शन बिईंग फॉलोड इन द फ्लो चार्ट, म्हणजे कुठल्या दिशेला आपण जायचं आहे, पुढची पायरी कुठल्या दिशेची निवडायची आहे. सो टू इंडिकेट दॅट, ओके, फ्लो लाईन्स इज यूज्ड, ओके. सो इन फ्लो चार्ट एव्हरी लाईन मस्ट हॅव ॲन ॲरो, प्रत्येक फ्लो चार्टमधल्या लाईनला हा ॲरो असतो, लक्षातच ठेवा. फक्त अशी स्ट्रेट लाईन काढायची नाही, ओके. तर त्या स्ट्रेट लाईनला कुठं पुढची पायरी कुठली त्यासाठी ॲरो हा दाखवायचा, ॲरो हा कंपल्सरी द्यायचा, ओके, ओके. टू इंडिकेट द के डायरेक्शन, द ॲरो मे बी इन एनी डायरेक्शन, तो ॲरो कुठल्या डायरेक्शनला असेल, ओके, बॉटम, ओके, बॉटमसाठी असेल, टॉपला असेल, लेफ्टसाठी असेल किंवा राईटसाठी असेल, पण त्याला तुम्हाला डायरेक्शन दाखवायला पाहिजे, म्हणजे ॲरो हा, ॲरोला, ओके, त्या लाईनला ॲरो हा तुम्हाला कंपल्सरी द्यायला पाहिजे. इथं बघा, इथे मी दिलेत तुम्हाला, ओके, इथे तुम्ही पहा बघा, हा ॲरो आहे, हा ॲरो आहे, म्हणजे प्रत्येक ॲरोला तुम्हाला हे दिसतं की खालच्या बाजूला पुढं गेलेला आहे, ओके, हे दिसतं तुम्हाला, ओके. इवन हे बघा इथं पण तुम्हाला दिसेल ॲरो, ओके, हे बघा हा ॲरो आहे, ओके, हा लेफ्ट साईडला गेलेला आहे, ओके, सॉरी हा राईट साईडला गेला आहे, हा लेफ्ट साईडला गेला आहे, ओके, परत हा राईट साईडला गेलेला आहे. हे ॲरो आहेत, लक्षात ठेवा, हे ॲरो तुम्हाला दाखवावे लागतात, ओके. ठीक आहे, ओके. इथं परत तुम्हाला ॲरो बघा, ओके, हा ॲरो बघा, इथं ॲरो दिसतो तुम्हाला, इथं आला बघा, म्हणजे हा इथून असा ॲरो इकडं आलेला आहे, ओके, हे तुम्हाला दाखवण्याची गरज भासते, ओके. हे इथं ॲरो आहे बघा, ओके, तर हा ॲरो आहे, लाईन आणि त्याचा ॲरो, ओके, हे दाखवण्यासाठी म्हणजे डायरेक्शन दाखवण्यासाठी म्हणून उपयोग होतो, ओके. त्याला फ्लो लाईन्स अशा म्हणतात, लक्षात ठेवा, फ्लो लाईन्स. नेक्स्ट आहे ऑन पेज कनेक्टर, ओके, ऑन पेज कनेक्टर, दिस वन इज ऑन पेज कनेक्टर, हा ऑन पेज कनेक्टर आहे. व्हॉट इज द रिझन व्हाय टू यूज दिस ऑन पेज कनेक्टर, याचा उपयोग कुठं होतो बघा, ओके. सो टू जॉईन डिफरंट पार्ट्स ऑफ फ्लो चार्ट, ओके, अँड दीज सर्कल्स आर कॉल्ड ऑन पेज कनेक्टर, ओके. द यूज ऑफ दीज connector gives a neat shape to the flowchart. In a complicated programs, the flowchart may be run into several pages. ओके, आता ह्याचा उपयोग काय बघा, ह्याचा तुम्ही उपयोग काय म्हणाल, तर काय होतं की हा आता जो तुम्ही फ्लोचार्ट बघताय, हा फ्लोचार्ट जो बघताय तुम्ही, ह्या एका नजरेत तुमच्या एका कागदावरती बसते, पण हे छोटे छोटे आहेत. आपण जे पाहतोय हे सगळे प्रॉब्लेम खूप छोटे छोटे, मी तुम्हाला साधे एक डेमो देतोय, नमुने दाखवत चाललोय, मोठे प्रॉब्लेम्स नाही आहेत, लक्षात ठेवा. हे साधा एक प्रॉब्लेम आहे, ॲडिशन ऑफ 2 नंबरचा हा प्रॉब्लेम आहे, लक्षात ठेवा, हा साधा प्रॉब्लेम आहे. पण एवढंच प्रॉब्लेम आपले नसतात, ह्याच्यापेक्षा खूप मोठे प्रॉब्लेम्स आपल्याला सोडवायचे असतात, ओके, मशीनकडून सोडून घ्यायचे असतात. तेव्हा ते प्रॉब्लेम सोडवताना आपल्याला त्याचे इन्स्ट्रक्शन खूप असतात, त्याचा फ्लोचार्ट आपल्याला मोठा काढावा लागतो, तो एकाच पेजवर बसतो असं नाही आहे, तर तो दुसऱ्या त्याला कितीतरी पेजेस लागतील, ओके. त्या एक फ्लोचार्ट एखादा डायग्राम तुम्हाला व्यवस्थित संपवायचे असेल तर ते कुठेतरी 10-12 पेजेससुद्धा लागतील. मग एक पेजवरून संपल्यानंतर त्याचं पुढचं कनेक्शन दुसऱ्या पेजशी कुठं आहे, हे कनेक्टर लागतात. एक पेजवर संपल्यानंतर समजा पेज संपलं, अजून फ्लोचार्ट उरला आहे, दुसऱ्या पेजला सुरू करताय, तर ते तुम्हाला द्यायचं आहे की ह्या पेजवरून संपल्यानंतर ते दुसऱ्या पेजला सुरू झाले, तर त्या पहिल्या पेजचा आणि दुसऱ्या पेजचा तुम्हाला रेफरन्स द्यायचा असेल तर, ओके,
त्यासाठी म्हणून ऑन पेज कनेक्टर वापरतात. एक्झाम्पल बघा एवढं तुम्हाला मी सांगतो आहे की समजा हे एक पेज आहे, ओके, हे एक पेज आहे आणि इथं येऊन समजा तुमचं आता संपला आहे, इथं तुम्ही काहीतरी केलं आहे सगळं, ओके, आणि दुसऱ्या पेजवरती तुम्ही सुरू केला आहे आता, ओके, सुरू केला आहे समजा, इथं तुमचा समजा हा काहीतरी फ्लो चार्ट आहे. मग इथं सुरू झाला आहे फ्लो चार्ट, म्हणजे इथं संपला आणि इथं सुरू झाला आहे, तर इथं हा एक कनेक्टर असतो राऊंडसारखा असा असतो, ओके, आणि सेम इथे समजा तुम्ही काहीतरी लिहायचं ए असं लिहायचं आणि इथं परत राऊंड काढून इथं ए असं लिहायचं, म्हणजे हे या पेजचा हा ए आणि हा, म्हणजे इथं जो संपलेला आहे त्याची सुरुवात इथं झाली, इथं जो संपलेला आहे त्याची सुरुवात या पेजला कुठं झाली, इथं झाली. हा कनेक्टर आहे. हे दर्शवण्यासाठी म्हणून म्हणजे तुम्ही कितीही पेजेस करा, तुम्ही अशा प्रकारचे कनेक्टर वापरू शकताय. ओके, सो दिस इज वन ऑफ द एक्झाम्पल ऑफ सम ऑफ टू नंबर्स. ओके, इथं परत पुढचं आहे बघा, नेक्स्ट एक्झाम्पल. ओके, बिगेस्ट ऑफ 3 नंबर्स. तुम्ही इथं पण बघितलं आहे बघा, आपण इथं बिगेस्ट ऑफ 3 नंबर अल्गोरिदम पण बघितलं आहे बघा. ओके, अल्गोरिदम आपण बघितलं आहे बघा. ओके, बिगेस्ट और लार्जेस्ट ऑफ 3 नंबर्स. ओके, हा बघितला आहे बघा. ओके, ह्याच प्रकारे तुम्ही इथं पण हे बघू शकता, त्याचं रिप्रेझेंटेशन मी इथे दिले. आता मी परत वरती अल्गोरिदमला जात नाही. ओके, इथंच ते तुम्हाला एक्सप्लेन करण्याचा मी प्रयत्न करतो बघा. ओके, आता काय आपलं की ABC आहे, 3 नंबरचे आपल्यामधला लार्जेस्ट बघायचं आहे, म्हणून इथं मी काय घेतले, पहिल्यांदा स्टार्ट आणि नेक्स्ट लास्ट वन स्टॉप. सेम स्टार्ट आणि स्टॉप हे ठरलेलं आहे. ओके, बिकॉज फ्लो चार्ट इज ऑल्सो स्टार्ट फ्रॉम वन थिंग, ओके, फ्रॉम वन stage and at end it stop. Okay, so this is a vowel shape. Vowel shape is used okay to indicate start and stop. Next, this is okay, next one. Okay, here parallelogram. This one is a parallelogram. This parallelogram is used okay when we are reading or writing any information. These are the diamond shapes. Okay, this is for decision making. Okay, so पहा आता मी परत तुम्हाला एक्सप्लेन करतो की हे. ओके, समजा आता बघा मी स्टार्ट झालं. ओके, नंतर ABC, इनपुट ABC और रीड ABC. ABCचे घ्या व्हॅल्यू, समजा मी असं देतो, ए मी समजा 10 घेतली, बी समजा 30 घेतली आणि सी समजा मी 20 घेतली. तर आता बघा येते काय उत्तर. ओके, ह्या ABCच्या व्हॅल्यू मी घेतल्या. आता पुढं आलो मी, ॲरो दाखवले पुढं. इज ए इज ग्रेटर दॅन बी. बघा, इज ए इज ग्रेटर दॅन बी. ए हे बी पेक्षा मोठा आहे का? ए किती आहे बघा, तर 10 आहे आणि बी किती आहे, 30 आहे, म्हणजे 10 इज ग्रेटर दॅन 30 असं म्हणता येते. ओके, तर 10 हे 30पेक्षा मोठा आहे का? नाही. नो, म्हणजे हे बरोबर झालं. आता नो म्हटल्यानंतर ते कुठं आलं, इकडं आला, हा फ्लो इकडं आला, इथं आला, आता इथं आला. ओके, म्हणजे ए हा बीपेक्षा मोठा नाही, म्हणजे मोठा कोणातला, बी मोठा, म्हणून आता बी आपण परत चेक करतोय, इथे चेक करतोय बघा, परत बी इज ग्रेटर दॅन सी चेक करतो. आता बी किती, तर इथं आपण बघूयात बघा, बी किती, 30 इज ग्रेटर दॅन सी किती, 20. ओके, तर ही कंडिशन चेक करते, बी हे सी पेक्षा मोठा आहे का, आहे, बरोबर आहे ना, येस म्हणून इकडं आलो आणि प्रिंट काय करतोय मी, बी, म्हणजे किती प्रिंट करणार मी, 30 प्रिंट करणार. आणि नंतर कंट्रोल इकडून कुठं आला, इथं आला. इथं ॲरो ॲक्च्युली पाहिजे होता, इथं ॲरो पाहिजे होता, नाही पडला नाही आहे, तो पण पाहिजे ते लक्षात ठेवा. ओके, इथं ॲरो पाहिजे तिथं. ओके, नंतर काय झालं, स्टॉप. बघा तुम्हाला लक्षात आलं का? परत आपण बघूयात दुसरं एक एक्झाम्पल मी तुम्हाला घेतो. ओके, बघा व्हॅल्यू मी बदललो आता. ओके, समजा मग असं घेतो, ए 30 आहे, बी 20 आहे आणि सी 10 आहे, असं समजूया आपण. ओके, तर बघा स्टार्ट झालं. ओके, सुरुवात झालं, नंतर ABCच्या व्हॅल्यू आपण इनपुट केल्या, ABCच्या व्हॅल्यू घेतल्या, नंतर इथं ए इज ग्रेटर दॅन बी. आता ए किती, 30 इज ग्रेटर दॅन बी किती, 20. 30 हे 20पेक्षा मोठा आहे का, येस आहे. ओके, येस म्हटल्यानंतर इकडं आलो आपण, येस, कंडिशन ट्रू. आता इथं आलो परत, आता ए हे बीपेक्षा मोठा आहे, पण आता आपल्याला एक चेक काय करायला पाहिजे, परत ए हे सीशी चेक करायला पाहिजे, मी इथं चेक करतो आहे. ओके, ए इज ग्रेटर दॅन सी, ए किती, 30 इज ग्रेटर दॅन सी किती, 10. 30, ओके, हे 10पेक्षा, ए म्हणजे ए हे सीपेक्षा मोठा आहे का, 30 हे 10पेक्षा मोठा आहे का, हो येस आहे. इथं आलो बघा, येस आहे म्हटलं, इथं आलो आणि प्रिंट काय करतो आहे आपण, ए म्हणजे किती, 30 प्रिंट करतो आहे आणि परत इथे येऊन आला काय झाला, हा स्टॉप झाला. ओके, परत एकदा दाखवतो तुम्हाला मी, परत एकदा बघा. ओके, आता कंडिशन अशी घेतो, 20, 30 आणि नंतर 10 असे घेतले मी बघा आता. ओके,
स्टार्ट झाला, ABCच्या व्हॅल्यू घेतल्या, परत आता A इज ग्रेटर दॅन B म्हणजे 20 इज ग्रेटर दॅन 30, बरोबर. ही कंडिशन बघतो मी. ओके, 20 हे 30पेक्षा मोठा आहे का? नाही आहे. ओके, 20 हे 30पेक्षा मोठं नाही म्हणजे नोला आलो, बरोबर. म्हणजे इथं परत आलो आता. ओके, परत B इज ग्रेटर दॅन C. B किती 30 ग्रेटर दॅन C किती 10. ओके, 30 हे 10पेक्षा मोठा आहे का? ओके, आहे. ही कंडिशन ट्रू झाली, ही प्रिंट झालं बघा. ओके, म्हणजे मागच्याच मी सिच्युएशन तुम्हाला परत सांगितली ही. ओके, तर हे अशा प्रकारे तुम्ही परत व्हॅल्यू बदलून बघा. सीची व्हॅल्यू सगळ्यात मोठी ठेवून बघा. ओके, सीची व्हॅल्यू सगळ्यात मोठी ठेवून बघा. तुम्हाला लक्षात येईल इथं ती कंडिशन फॉल्स होईल आणि इथं येऊन ते प्रिंट करेल जेव्हा सीची व्हॅल्यू मोठी असेल तर. ओके, सर हे अशा प्रकारे फ्लोचार्टचं काय होतं काम, म्हणजे जो तुमचा अल्गोरिदम आहे त्याचंच ते रिप्रेझेंट करतं, कशामध्ये, चित्रामध्ये ते रिप्रेझेंट करतं, लक्षात ठेवा. ओके, हा पुढचा एक फ्लोचार्ट आहे, ह्याला जरा वेळ लागणार आहे, मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरला तो एक्सप्लेन करेन.